नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे मनापासून अभिनंदन करतो. नुकताच जो शेतकऱ्यांकरता ऐतिहासिक असा निर्णय महाराष्ट्र शासनाने आणला आहे, शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते या संदर्भात. या ऐतिहासिक निर्णयामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच वर्षापासून जे शेतरस्त्या संदर्भात जे प्रकरण होते, जे न्यायालयामध्ये आणि तहसीलदाराकडे पेंडिंग आहेत, ते आता मार्गी लागतील अशी आशा आहे. हा व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा उद्देश एकच की आता शासनाने तहसीलदार, तलाठी यांना एक आदेश दिलाय की पहिल्या टप्प्यातलं काम, हा GR आला आहे, याकरता पहिल्या टप्प्यातल्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर आधी कलम 1906 कलम 5 नुसार आधी आपल्याला जर कोणी रस्ता अडवला असेल तर आपण 1906 कलम 5 नुसार अर्ज करून ते प्रकरण न्यायालया थ्रू आपण शॉर्ट आउट करायचा प्रयत्न करायचो. ती एक लेंदी प्रोसेस होती. तर आता व्हिडिओ घेऊन येण्याचा मुख्य उद्देश असा की आता पहिल्या शेतरस्त्याकरता जो आता नवीन GR आला आहे, त्यानुसार शेतकऱ्याला कमीत कमी रस्ता हा 12 फुटाचा मिळावा, कमीत कमी 12 फुटाचा रस्ता असावा अशी तरतूद या GR मध्ये आहे. तरी पहिल्या टप्प्यातलं काम हे 17 सप्टेंबर पासून तलाठी तहसीलदारांना आदेश तसे दिले आहेत. 17 सप्टेंबर पासून पहिल्या टप्प्यातल्या कामाला सुरुवात झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या शेतात जाणारा रस्ता नकाशामध्ये कुठला रस्ता दाखवते, काय कोण दाखवते, हे सर्व तपासून घ्या. जर तुमच्या शेतात जाण्याचा रस्ता जर का नकाशावर दाखवत नसेल तर तशी लेखी कमीत कमी लिहून तरी द्या, की तलाट्याकडे लिहून द्या की माझ्या शेतात जायला म्हणजे नकाशामध्ये तसली कुसली तरतूद नाहीत. ते लोक ठरवतील की तुम्हाला रस्ता कसा द्यायचा. याआधी 1906 कलम 5 नुसार हेच प्रकरण, कोणी रस्ता अडवला, कोणी पाण्याचा मार्ग अडवला, ह्या अतिक्रमणाशी संबंधित जे काही प्रकरण आहेत, 1906 कलम 5 नुसार बरेचसे प्रकरण असे न्यायालयामध्ये पेंडिंग किंवा न्यायालयात ते एक लेंदी प्रोसेसनं जावं लागत होतं. आता ते महाराष्ट्र शासनाने आणलेल्या निर्णयामुळे बऱ्याचशा अडचणी दूर होणार अशी आशा आहे. तरी महत्वाचा विषय असा की आपल्याला आता एवढंच करायचं आहे की जर नकाशावर जर रस्ता दाखवत असेल आणि नकाशावर दाखवलेला रस्ता जर आजच्या कंडिशनला जर अतिक्रमण झालेला असेल तर कमीत कमी तुम्ही तलाट्याच्या लक्षात तरी आणून द्या की हा असा रस्ता आहे आणि हा अतिक्रमण झालेला आहे. ते लोक दुसऱ्या टप्प्यातलं जेव्हा काम चालू होईल तेव्हा ते अतिक्रमण काढणे, जे रस्ते नकाशावर दाखवले त्यांचं खडीकरण करणे, हे असेच टप्प्याटप्प्याने हे कामाला सुरुवात होणार आहे. तर म्हणून उद्या असं नाही झालं पाहिजे की आपण सरकारने तर प्रयत्न केले पण आपण पण त्यांना सहकार्य करणं आपलं काम आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा महत्वाचा उद्देश हाच होता की सरकारने GR आणलाय, थोडंसं प्रयत्न आपल्याला पण करायचे आहे. आपण पण आपल्या शेतात जायला रस्ता आहे, नकाशात काय दाखवते याची तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानुसार फक्त तलाट्याने एक भेट घ्या, रस्ता काय दाखवते त्यांना विचारा. जर तुमचं सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. पण एकदा तुम्ही तुमच्या शेतात जायचा रस्ता तपासून घ्या, बघून घ्या. अशीच नवीन माहिती मी तुमच्या समोर माझ्या चॅनलवर घेऊन येणार. महाराष्ट्र शासनाचे कुठले पण नवीन GR असो, कुठले पण व्यवसाय संबंधित जे शेतीपूरक व्यवसाय आहेत, शेळीपालन, कुक्कुटपालन, बरेचसे, किंवा व्यवसायाला जे काही अनुदान, काही योजना, हे जे काही असेल जे अपडेट मी तुम्हाला माझ्या चॅनलवर घेऊन येत जाईल. तरी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.